1970 ते 75चा काळ होता तो. त्यावेळेस आम्ही लोक भाड्याने सायकल घेत होतो. बहुधा ती लाल रंगाची असायची, जिला कॅरियर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कोणाला डबल सीट नेऊ नये हा उद्देश असायचा. भाडे जेमतेम 50 पैसे ते 1 रुपया तासचा आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टरवर नोंद करून घ्यायचा. घराच्या जवळ असे अनेक जण सायकल दुकानदार होते. भाड्याचे नियम कडक असायचे. जसे पंक्चर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफूट आपली जबाबदारी. मग त्या सायकलवर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो. पूर्ण ताकदीने पायडल मारत, कधी हात सोडत, बॅलन्स करत, कधी खाली पडून पुन्हा उठून चालवायचो. आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे. भाड्याच्या टायमाचा लिमिट निघून न जावा म्हणून 3-4 वेळेस त्या दुकानापासून चक्कर व्हायची. तेव्हा भाड्याने सायकल घेणं हे आमच्या श्रीमंतीचे एक लक्षण होतं बरं का. स्वतःची लहान सायकल असणारे त्यावेळेस खूप रईसी झाडायचे. एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी ॲटलास सायकल आणली, पण तिला स्टँडवरून काढणं आणि लावणं यातच अर्धी एनर्जी वाया जायची. आणि वरून वडीलधाऱ्यांचा धाक, खबरदार हात नको लावू सायकलला, गुडघे फुटून घेशील. तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की ती मोठी सायकल सुद्धा हातात घेऊन धूम ठोकायचो. पायडलवर पाय ठेवून बॅलन्स करायचं. असं करत करत आम्ही कैची कधी शिकलो आमचं आम्हालाच कळलं नाही. आणि नंतर नळी पार म्हणजे फुल पायडल करून नवीन विक्रम घडवला. यानंतर सीट पर्यंतचा प्रवास एक नवीन अध्याय होता. नंतर सिंगल, डबल, हात सोडून, कॅरियरवर बसून अशा वेगवेगळ्या प्रकारे चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करून चुकलो. खरं तर जीवनाची सायकल अजूनही चालू आहे, पण आता ते दिवस नाही, तो आनंद नाही. आज सहज कंपाऊंड मध्ये धूळ खात पडलेल्या मुलांच्या सायकलवर नजर गेली की वाटतं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत आणि मजा यांची सर आता असलेल्या बुलेटला पण येणार नाही. खरंच गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.